दवंगलीकडे सविनय सादर करीत आहे इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद। श्री गणरायाला विनम्र वंदन। धर्मवीर शंभूराजे आणि लोकराजा
तरुणांना पारतंत्र्याचा दाहक स्पर्श नेहमीच नकोसा असतो, कारण त्यांना हवं असतं ते स्वातंत्र्य. त्या बेहोशीत जीवावरचं साहस करणारा ध्येयधुंद तरुण आहे मी भगत सिंग, ज्याला इतिहासानं नेहमीच टाळलं, ज्याच्या वाट्याला इतिहासाची फारच थोडी पानं आहे. तो शापित महानायक मीच आहे. माझं स्वप्न पूर्ण आणि स्वतंत्र असा भारत, जिथं कोणीही गुलाम नाही, इथल्या प्रत्येक गोष्टींवर सगळ्यांचाच हक्क असेल. ना कोणी हिंदू ना कोणी मुसलमान, सगळ्यांचा अवकाश एकच, जिथं सगळे मोकळा श्वास घेतील. ये संघर्ष खून मांगता है, बिना खून के कोई आजादी नहीं, अहिंसा से कोई जंग जीती नहीं जाती. या तत्वाचा पाठीराखा म्हणून तत्कालीन काँग्रेस आणि गांधीजींनी झिडकारलेला मी एक क्रांतिकारक, इतिहासानं नेहमीच मला अविचारी आणि हिंसाचारी ठरवलं, दहशतवादी म्हणून बदनाम केलं. वयाच्या फक्त 24व्या वर्षी हसत हसत सुखदेव आणि राजगुरूसह स्वातंत्र्य वेदीच्या फासावर चढताना देखील कोणतंच दुःख झालं नाही आम्हाला. पण खंत एवढीच, भारत मातेसाठी जितकी सेवा करायची होती तितकी करू मात्र शकलो नाही. हे भारत माते, मला माफ कर, मला माफ कर. अद्भुत आणि ध्येयानं पेटलेले दिवस होते ते. गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारलं. गांधीजींच्या कार्यानं प्रेरित होऊन वयाच्या 12व्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात मी उडी घेतली आणि परदेशी कपड्यांची होळी केली. मी काय म्हणतो सुखदेव, हे एक बरं झालं लाला लजपतराय यांनी नॅशनल कॉलेज काढलं, नाहीतर आपण काय केलं असतं. भगत, सरकारी कॉलेज दाखला देत नाही. गांधीजींची काँग्रेस याच्या विरुद्ध काही का करत नाहीये. त्यांची काँग्रेस 30 वर्षांपासून फक्त टिकून आहे, घरात तर काहीच नाही. पण भगत, मी काय म्हणतो, गांधीजींच्या काही काही गोष्टी दम आहेच. हो, का नाही. त्यांच्या म्हणण्यावरूनच तर लहान लहान मुलं रस्त्यावर उतरली, पत्रकं वाटली. तुला सांगतो, परदेशी कपड्यांची होळी करण्यात ही लहान मुलंच पुढे होती. आणि एक दिवस काय झालं, एक दिवस अचानक गांधीजींनी आंदोलन मागं घेतलं. अरे का, कशासाठी? अरे पण चौरी चौरामध्ये लोकांना पोलीस स्टेशन जाण्याची गरज काय होती. मग काय तिथं माथा टेकून येतील. पोलिसांनी गोळ्या चालवल्या त्या लोकांच्यावर. गांधीजींना चौरी चौराचं पोलीस स्टेशन जाण्याची याद आहे. अरे पण जालियनवाला बागेत जनरल डायरने केलेल्या गोळीबारात मेलेल्या आपल्या बांधवांची आठवण जरा सुद्धा नाहीये. त्यांच्या मृत्यूच्या टिंका त्यांना आठवत नाही. चौरी चौरामध्ये मेलेले 22 पोलीस दिसतात तुम्हाला, पण जालियनवाला बागेत शेकडो लोक मारले गेले. त्याच्यामध्ये तुमचे बहीण, भाऊ, आई, वडील कोणीच नव्हतं का? नाही सुखदेव, मी ठरवलंय का? मी ठरवलंय चंद्रशेखर आझादांच्या हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन मध्ये सामील व्हायचं. भगत, म्हणजे आपण शस्त्र उचलायचं, हिंसा करायची. हिंसा? देशासाठी लढणं म्हणजे हिंसा नव्हे. एखादा बलवान जेव्हा दुर्बलांवर अन्याय करतो ती हिंसा असते. पण एखादा आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या अस्तित्वासाठी लढतो तेव्हा ती हिंसा नसते, तर त्याला आत्मरक्षा म्हणतात. आणि सुखदेव, आपल्याला तर हवंय फक्त स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य, आणि आपण ते हिसकावूनच घ्यायचं. अरे तू कोण आहेस?
हे चंद्रशेखर आझाद आहेत आणि पंडितजी हा भगतसिंग. तू नाव सांगायला हवं होतंस, नाहीतर जीवाला मुकला असतास. पंडितजी, क्रांतिकारकांचा एक नियमच आहे, अनोळखी माणसाला आपलं नाव सांगायचं नसतं. भगत, क्रांतिकारकाचा रस्ता तुला वाटतो इतका सोपा नाहीये. म्हणजे इथे ना आराम, ना सुख, ना घर, ना परिवार. तुला काय यायचंय आमच्या या क्रांतिकारी पार्टीत? ज्या ध्येयासाठी तुम्ही पार्टी बनवली त्यासाठी यायचं आहे. तुझं कारण सांग. कारण एकच आहे, माझ्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कसं मिळणार? कसं म्हणजे? लढून, रक्त सांडून मिळवणार. लढून? मागील 150 सालापासून आम्ही लढतो आहोत. कुठं मिळालं स्वातंत्र्य? कदाचित तुमचा मार्ग चुकीचा असेल. 4 पुस्तकं वाचली म्हणजे माणसाकडे शहाणपण येत नाही. बघत खात्या पित्या घरचं आहेस. तुला वाटत असेल काहीतरी साहस करू, जेव्हा पोलिसांच्या काठ्या पडतील ना तेव्हा सगळं भूत निघून जाईल. जा पोरा जा. अरे स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी रक्त हवंय, फक्त रक्त. रक्त रक्त सांडणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही, मग ते माझं असो किंवा समोरच्याच. हे बघा, सांस है जब तलक ना रुकेंगे कदम, चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यारी नहीं है वतन से हमें, मरते मरते सभी को बता जाएंगे. है वतन, है वतन, है वतन, है वतन. भगतसिंग, हा, माझ्या शरीरातून पडणारा रक्ताचा थेंब आणि थेंब येणाऱ्या तरुण पिढीच्या रक्तामध्ये स्फूर्तीच निर्माण करेल, जान निर्माण करेल. स्वातंत्र्याचं एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाढलो, मोठा झालो. बाकी इंग्रजांचा जुलूम इतका बघितलाय की पोलिसांच्या काठ्या, चापकाचे फटके माझ्या या ध्येयामध्ये कधीच अडथळा बनू शकत नाही. शाबास भगतसिंग, शाबास बेटा. पंडितजी, 9 ऑगस्ट 1925 क्रांतिकारकांना शस्त्र खरेदीसाठी पैसा हवा होता. त्यासाठी सरकारी खजिना लुटण्याचा निश्चय झाला आणि निश्चयाचं रूपांतर कृतीत झालं. काकोरी इथं रेल्वे अडवून खजिना लुटण्यात आला, पण दुर्दैवानं आणि फंद फितुरीनं क्रांतिकारकांना पकडलं गेलं. भगतसिंगांना देखील गर्दीत बॉम्ब फोडला. या खोट्या आरोपाखाली अटक झाली. संपलं सगळं. भगतसिंगाला पकडलं, संपलंय सगळं. पंडितजी, मी आलोय. काही संपलेलं नाही पंडितजी. अहो, शरीराला कैदेत टाकलं जाऊ शकतं, पण विचारांना नाही. इंग्रज आपल्याला मारू शकतील, पण आपल्या आदर्शांना नाही. आदर्श जिवंत तर क्रांतिकार्य जिवंत, आणि या आदर्शानंच स्वातंत्र्य मिळवू आपण. कोण आहेस तू? मी आहे मराठी मुलकातला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, राजगुरु. तुमच्या बरोबर जगेन आणि तुमच्या बरोबरच मरेन. मित्रा, पार्टीचा उद्देश माहिती आहे ना तुला? हो, स्वातंत्र्य. फक्त स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्य ही तर पहिली पायरी आहे. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांचं राज्य तर जाईलच, पण सामान्य माणसाच्या झोळीत काय? आणि आमचा हेतू आहे नवीन देश निर्माण करणं. एक असा देश जिथं सगळ्यांना समान हक्क मिळेल, जिथं धर्माच्या नावाखाली झगडे होणार नाहीत. असं नाही झालं तर मात्र भारत स्वतंत्र होईल, पण भ्रष्ट, शोषित आणि जातीवादी राष्ट्र म्हणून समोर येईल याचीच भीती वाटते मला. पंडितजी, पक्की खबर आली आहे. सायमन कमिशन भारतात येत आहे. लाला लजपतराय यांनी मोर्चाचं आयोजन केलंय. आणि सायमन कमिशनला विरोध करणं हे आपलंही कर्तव्य आहे. लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशन विरोधी मोर्चा निघतो.
पोलिसांच्या अमानुष लाठीमारात लालाजींचा मृत्यू होतो. भगतसिंग आणि त्याचे साथीदार पेटून उठतात आणि स्कॉटला मारण्याचा निश्चय करतात. अरे अरे पण मी काय म्हणतो, इंग्रज सरकार पब्लिक सेफ्टी बिल आणतंय, त्यामुळे कुणीही संप केला तर सरकार कोणालाही जेलमध्ये टाकेल, तेही विना पुरावा आणि कोणताही न्याय निवाडा न देता. हा सरळ सरळ अन्याय आहे. या अन्यायालाच आता वाचा फोडूया. दिल्ली असेंब्लीत बॉम्ब फोडूया. पण संसदेत बॉम्ब फेकायचा? कारण इंग्रज बहिरे आहेत, त्यांना ऐकू जाईल असा धमाका करू. पण नतीजा काय? अरे कैदेला आणि फाशीला घाबरणारा देशासाठी काय लढणार? या धमाक्यानं इंग्लंडच काय अख्खं जग हादरेल. हो हो हो, आणि लोकांच्या पळापळीत आपण सहजपणे निसटून जाऊ. नाही राजगुरू, आपण पळायचं नाही. आपण काय नाही आहोत, स्वतःला अटक करून घेऊ आपण. भगतसिंग, क्रांतिकारी कधी हत्यार खाली ठेवत नाही. आणि ती हत्यार आम्ही सुद्धा कधी खाली ठेवणार नाही. शेवटपर्यंत लढू. आम्हाला दहशतवादी समजलं जातं, पण आम्ही सिद्ध करू की आम्ही पण समजदार आहोत. केसच्या दरम्यान पेपर मध्ये आलेले आपले विचार लोकांसमोर येतील या निमित्तानं. पण भगत, बॉम्ब टाकायला तू जाणार नाहीस, कारण बहुतेक इंग्रज सॉन्डर्सच्या खुनाची केस उघड करण्याच्या विचारात आहेत. पंडितजी, मी जाणारच. मी खूप विचार केला याच्यावर, आणि माझ्या बरोबर बटुकेश्वर दत्त सुद्धा येईल. थँक्यू भगत, थँक्यू. राजगुरूंनाही अटक होते. तू क्रांती आणणार, बॉम्ब बनवणार. ओहो, मीच क्रांती आणणार आणि बॉम्ब देखील बनवणार. तुझ्या साथीदारांची नावं सांग. नाही, ते कदापिही शक्य नाही. ओळख, ओळख. कोण कोण होते याचे ओळख. हा आणि अरे आणि काय करतोय? अरे मी भगतसिंग, हरामखोर. अरे नजरेला नजर मिळव धृतराष्ट्र. नव्या नवरीचा खाला असतोस काय? गद्दार, इंग्रज काय तुला परदेशाला नेणार आहेत? तू आमच्याशी नाही तरी आपल्या या भारत मातेशी गद्दारी केली आहे, लक्षात ठेव. मी हे अन्न खाणार नाही. Why? माणसाने खायच्या लायकीचं नाही ते. हा तुरुंग आहे. तुला माहित नाही इथं आश्रयाचं जेवण भेटतं. जेलर साहेब, जेलमध्ये सुद्धा कायदा असतो आणि तो सगळ्यांसाठी समान असतो. तुम्हा गोऱ्या लोकांना चांगल्या सुविधा आणि आम्हाला मात्र जनावरांची वागणूक. अरे डाळ भात द्या, पण माणसाला खाता येईल असा तरी द्या. नो 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 नो, तुम्हाला हे जेवण मिळेल आणि तेच तुम्हाला खावे लागेल. मी खाणार नाही. किती दिवस उपाशी राहायचे? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत. वेट, बघूच. अगदी आवडीनं बघा. $25 days.
काही दिवस झाले काय खात का नाहीस का करतोय हा मूर्खपणा कारण मी अन्याय सहन करू शकत नाही. आणि मी माझ्या आज्ञा मोडलेल्या सहन करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य पाळा, मी माझं कर्तव्य पाळतो. तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा, मी माझ्या मातृभूमीसाठी जगेन. ओके 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 तुम्हालाही चांगला अन्न मिळेल. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद इन्किलाब जिंदाबाद इन्किलाब जिंदाबाद. तुमच्या विरुद्ध कारवाई करणं जरुरीचं आहे. तुम्ही पोलीस अधिकारी सॉन्डर्सचा खून केला, त्यात तुम्ही गरीब आणि निरक्षर जनतेच्या भावना भडकावता. एक्सक्यूज मी जनरल साहेब, तोंड सांभाळून बोला. आम्ही निरक्षर आणि गरीब नाही आहोत. जेव्हा तुमच्या बाप दाद्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं, तेव्हा आमच्या इथली लहान मुलं गीता आणि रामायणाचे धडे घेत होते. सोन्याचा खजिना होता आमचा देश, आणि त्याच सोन्याच्या थाळीनं तुम्हाला इथवर ओढून आणलं, तेही व्यापाऱ्यांच्या वेशात. ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली आमच्या देशाला लुटायला आलात तुम्ही इथं, आणि आम्हालाच गरीब म्हणताय. अरे शरम नाही वाटत? तुमची राणी सुद्धा तिच्या मस्तकी मुकुटात आमच्याच हिंदुस्थानातून लुटलेला शिरा घालते. नाव काय माहितीये का त्याचं? कोहिनूर हिरा म्हणतात त्याला. हो साधे म्हणे आम्ही गरीब नाहीतर काय, आणि आमची भवानी तलवार पण तुम्ही तोडली. लवकर निघून जा माझ्या देशातून. अजूनही वेळ आहे तुमच्याकडं. नाहीतर 30 कोटी हिंदुस्थानी नुसते जर एकदा ओरडले तर तुम्ही 1 लाख इंग्रज बहिरे होऊन पळून जाल शेपूट घालून. हो, चालते व्हा कुत्र्यानो, चालते व्हा. आमच्याच भूमीवर येऊन आम्हालाच लुटताय. भडवे सगळेच्या सगळे दरोडे. न्यायालयानं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कलम 121, कलम 302 अन्वये फाशीची शिक्षा फरमावली. हँग बाय द नेक टिल डेथ. आई, तू केव्हा आलीस? आणि हे काय बाबा नाही आले? भगत बेटा, रडू नकोस आई. अगं लोक काय म्हणतील? या वीर पुत्राची आई इतकी कमजोर कशी? भगत नाही रडू नकोस. रडू नको नाही तर मला सुद्धा रडू येईल. आणि जग म्हणेल की मृत्यूच्या भयानं भगतसिंग रडला. नाही नाही, रडू नाही. नकोस. आता नाही रडणार बेटा. खूप मोठा झालास रे. सगळ्यांचा विचार करतोस. देश, स्वातंत्र्य, सगळ्याचा विचार करतोस. बघ, पण बेटा माझा कधी विचार केलायस का? आई, अगं असं काय करतेस? तूच तर मला स्वातंत्र्याचे धडे दिलेस. अगं आई, तूच माझी प्रेरणा आहेस, तूच माझी शक्ती आहेस. आई, जेव्हा जेव्हा मी देशाचा विचार करायचो तेव्हा तेव्हा नजरेसमोर फक्त आणि फक्त तुझी संगती उभी राहायची. बघ, पण बेटा मला एक सांग, तू ही अंगावर शाल का घेतलीस? नाही भगत, मला सांग, आपल्या आईपासून तू काहीतरी लपवतोस. अंगावर एवढ्या जखमा, बघा तरी काय नाही तुझी अवस्था. आई, आपल्या भारत मातेच्या शरीरावर जितक्या जखमा या इंग्रजांनी केलेल्या आहेत त्यांच्या समोर या माझ्या जखमा काहीच नाही का? बेटा, बेटा ही आपली शेवटची भेट. आई, यापुढे मी तुला कधी पाहू शकत नाही. चिंता करू नकोस आई. मी परत येईन, खरंच परत येईन.
भारत मातेच्या सेवेसाठी मी पुन्हा जन्म घेईन. पण बेटा तू येशील तुला ओळखू कसं? सोपं आहे आई. तुझ्या मुलाच्या गळ्यावर एक निशाणी असेल, फाशीच्या दोरीची. भगत मी निघते, पण जाण्या अगोदर मला एक ऐकायचंय. काय आई? इन्कलाब जिंदाबाद. चला चला चला, वेळ संपली. चला चला चला. आई, इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. आई, चला, फाशीची वेळ झाली. पण साहेब, तारीख तर उद्याची आहे ना? पण गव्हर्नमेंट कडून ऑर्डर आहे, फाशी आजच द्यायची. कारण भगतसिंगाच्या लोकप्रियतेमुळे उद्या लोकांसमोर फाशी दिल्यास अनेक लोक चिडतील, हिंसक जमाव तोडफोड करेल. म्हणून उठाव होण्या अगोदर आजच फाशी देण्याची ऑर्डर आहे. चला चला भगतसिंग. साहेब, फक्त 2च पानं उरली आहेत, तेवढी जर वाचून घेऊ का? नाव बर, ठीक आहे, पुन्हा केव्हा तरी वाचू. साहेब, आज तुम्ही पाहालच आपल्या आदर्शासाठी हिंदुस्थानी क्रांतिकारी मृत्यूला देखील कसं हसत हसत सामोरे जातात. हे भारत माते, मला क्षमा कर. मी तुझी एवढी सेवा करू शकतो. मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे. मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे. मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे, रंग दे, रंग दे बसंती चोला, माए रंग दे. मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे. मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे. मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे, रंग दे, रंग दे बसंती चोला, माए रंग दे. मेरा रंग दे, मेरा रंग दे. तुझी शेवटची इच्छा आहे ना साहेब? एक वेळ सगळ्यांना कडकडून भेटायचंय मला. परवानगी द्या. भगत, राजगुरू, भगत सुखदेव, राजगुरू. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब. जिंदाबाद. निकले हैं वीर जियाले, जो अपना सीना ताने. हंस हंस के जान लुटाने, आजाद सवेरा लाने. मर के कैसे जीते हैं इस दुनिया को बतलाने. तेरे लाल चले हैं माए अब तेरी लाज बचाने.